नमस्कार मंडळी, तर आज आपण मालवणी पद्धतीने पौष्टिक कुळथाची पिठी कशी करायची ते बघणार आहोत। ही तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत नुसती सुद्धा खाऊ शकता, सुक्या मच्छीसोबत सुद्धा खाऊ शकता। त्यासाठी मी इथे 3 चमचे कुळथाचं पीठ घेतले, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 ग्लास पाणी टाकून घेतले। आणि आता मी ह्यातल्या पिठाच्या गुठळ्या त्या पूर्ण काढून घेते। हे बघा, तर आता मी इथे टोपामध्ये तेल घेतले 1 चमचा, त्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कांदा। आता हे सगळं मिश्रण ढवळून त्यामध्ये आपण पिठीचं जे पाणी तयार केलं होतं ते यामध्ये मी टाकून घेतले आणि वरून 1 ग्लास पाणी अजून टाकून घेतले। आता आपण हे 10 मिनिटं छान उकळून घेऊया। आणि आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि थोडंसं खोबरं सुद्धा आपण वरून टाकून घेणार आहे। ह्याने चव खूप छान येते पिठीला। हे बघा, आपली गरमागरम पिठी आता खाण्यासाठी एकदम रेडी आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर सेजस रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका।